वचन हम निकालेंगे यूहन्ना अध्याय 8 यूहन्ना अध्याय 8 और उसका 1 से लेके 11 तक। त्याचं 1 ते 11 पर्यंत। जॉन 8 यूहन्ना अध्याय 8 1 to 11। 1 ते 11। यूहन्ना यूहन्ना अध्याय 8 8 उसका 1 से 11। त्याचं 1 ते 11। परंतु यीशु जैतून के पहाड़ पर गया। भोर को वह मंदिर में आया। सब लोग उसके पास आए। वो बैठकर उन्हें उपदेश देने लगा। तब शास्त्री और फरीसी एक स्त्री को लाए जो व्यभिचार में पकड़ी गई थी और उसके बीच में खड़ा करके यीशु से कहा, हे गुरु, यह स्त्री व्यभिचार करते पकड़ी गई है। व्यवस्था में मूसा ने हमें आज्ञा दी है कि ऐसे स्त्रियों को पत्थरवाह करे। अतः तू इस स्त्री के विषय में क्या कहता है? उन्होंने उसको परखने के लिए बात कही थी ताकि उस पर दोष लगाने के लिए कोई बात पाई जाए। परंतु यीशु झुककर उंगली से भूमि पर लिखने लगा। जब वे उससे पूछते रहे तो उसने सीधे खड़े होकर उनसे कहा, तुमने जो निष्पाप हो वही पहला पत्थर मारे। फिर वो झुककर भूमि पर उंगली से लिखने लगा। परंतु वे यह सुनकर बड़ों से लेकर छोटे तक एक एक करके निकल गए। यीशु अकेला रह गया। स्त्री उनके बीच में खड़ी रही। यीशु ने सीधे होकर उससे कहा, हे नारी, वे कहाँ गए? क्या किसी ने तुझ पर दंडाज्ञा नहीं दी? उसने कहा, हे प्रभु, किसी ने नहीं। यीशु ने कहा, मैं भी तुझ पर दंडाज्ञा नहीं देता। जा, फिर से पाप न कर। पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले। पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला। नंतर पहाटेच तो पुन्हा मंदिरात आला। तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला। त्यावेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व पुरुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली। मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा। तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले। येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकासारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा। मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला। हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले। येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती। नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहे? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही। तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नकोस। आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना। वचन का काम आपके हाथों में दिए समझने के लिए तू मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। हमने गए हफ्ते में देखा 12वां पॉइंट हमने देखा था आधीन होना। आणि गेल्या आठवड्यामध्ये 12वा मुद्दा आपण पाहिला होता हमें आधीन एक दूसरे के मसीह के भय में एक दूसरे के अधीन रहना है। आणि ख्रिस्ताच्या भयामध्ये एकमेकांच्या आपल्याला अधीन व्हायचं। आज 13वां पॉइंट परमेश्वर हमें यहाँ बता रहा है, हमें दोष नहीं लगाना है। आणि 13वा मुद्दा आज आपल्याला इथे सांगत आहे की आपल्याला दोष नाही लावायचा। आज हम देखते हैं कि यीशु जैतून पहाड़ पर गया आणि आज आपण पाहतो की येशू जैतून डोंगरावर गेला और वो मंदिर सुबह ही वो मंदिर को गया आणि तो सकाळीच मंदिरात गेला और वो उपदेश दे रहा था। आणि तो उपदेश देत होता। उपदेश देने के बाद हम देखते हैं शास्त्री और फरीसियों ने एक स्त्री को व्यभिचार करते हुए पकड़ा था। आणि तो उपदेश देत असताना शास्त्री आणि पुरुषी लोकांनी एक व्यभिचारी स्त्रीला पकडलं होतं। अगर उस व्यभिचारी स्त्री को जब पकड़ा था तो नेचुरली पुरुष भी पकड़ा गया था। आणि ज्यावेळेस व्यभिचारी स्त्रीला पकडण्यात आलं होतं त्यावेळेस व्यभिचारी पुरुष पण पकडला गेला होता। और अगर आप लैंगिक व्यवस्था 20:10 व्यवस्था विवरण 22 के 24 तक अगर आप पढ़ोगे तो वहाँ बताया गया है व्यभिचार में पकड़े हुए स्त्री और पुरुष दोनों को पत्थरवाह करने के लिए परमेश्वर ने आज्ञा दिया है। आणि लेवी अध्याय 20 आणि अनुवादमध्ये अध्याय 22 त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर तिकडे स्त्री आणि पुरुष जर व्यभिचारमध्ये पकडले गेले तर दोघांनाही दगडमार करून मारून टाकायचा। स्त्री को नहीं, फक्त स्त्रीलाच नाही, दोनों को, दोघांना वहाँ बताया गया है आणि ते के सांगण्यात द्वारा आले कि जो कोई व्यभिचार करेगा आणि ते सांगण्यात आलेलं आहे की मोशेच्या द्वारे की जो कोणी व्यभिचार करेल वो दोनों को मारना है। आणि दोघांनाही मारायचं। लेकिन इन्होंने क्या किया? पण ह्यांनी काय केलं? इनका उद्देश्य यीशु के विषय पे बुरा था आणि यांचा उद्देश येशूच्या बाबतीत वाईट होता। इन्हें क्या करना था? यांना काय करायचं होतं? इन्हें ये वो जो पत्थर लाए थे वो स्त्री को मारने के लिए नहीं लाए। आणि ती जी दगड त्या लोकांनी आणली होती ती त्या स्त्रीला मारायला नव्हती इसके आणली। पहले उन लोगों ने बहुत सारी स्त्रियों को मारा है। आणि याच्या अगोदर या लोकांनी खूप साऱ्या स्त्रियांना मारलेला आहे। तो फिर वो इस स्त्री को भी मार सकते थे, मग ते ह्या स्त्रीला पण मारू शकत असते। लेकिन उन्होंने जानबूझ के यीशु के पास क्यों लाया? पण जाणून बुजून त्या लोकांनी येशू जवळ तिला का आणलं? उन्हें यीशु को मारना था। कारण त्यांना येशूला तो वो मारायचं जो होतं। पत्थर लाए
थे आणि ती जी दगड त्यांनी आणली वो होती स्त्री के लिए नहीं आणि लाए, ती त्या स्त्रीसाठी नव्हती, यीशु को मारने के पण लिए लाए। येशूला मारण्यासाठी त्यांनी आणली इसलिए होती. अगर यीशु को जब उन्होंने पूछा कि मोसेस के नियम शास्त्र के अनुसार जो भी व्यभिचार में पकड़ा जाए उसे पत्थरवाह करके मारना है, आणि येशूला त्या लोकांनी त्यांनी सांगितलं की जी स्त्री व्यभिचारामध्ये किंवा पुरुष व्यभिचारामध्ये पकडला जातो, मोशेच्या नियमशास्त्रानुसार त्यांना दगडमार करून मारून टाकायचा. तो तू क्या कहता है? मग तू काय म्हणतो? अगर वो कहेगा आणि जर तो म्हणाला असता मारो, मारा, तो वो मनुष्य को बचाने वाला होता, मग तो माणसांना वाचवणारा झाला असता का? उद्धार करता होता? तारणकर्ता झाला असता का? नहीं होता. नसता झाला. तो परमेश्वर का जो प्लान था आणि देवाची जी योजना हमारे लिए, आपल्यासाठी एक उद्धार करता जन्म एक लेकर तारणकर्ता जन्म घेऊ हमारे लिए वो प्रायश्चित करे, आणि आपल्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावं, तो ये योजना फेल हो जाती आणि ही योजना और निष्फळ झाली शैतान असती. जीत जाता, आणि शैतान जिंकला असता, मृत्यू जीतता. मृत्यू जिंकली असती. इसीलिए आणि याच कारणामुळे यीशु नहीं कह सकता है कि स्त्री को मारो, आणि येशू म्हणू शकत नव्हता की त्या स्त्रीला मारून टाका. लेकिन अगर उसने कहा कि मत मारो, आणि जर तो असं म्हणाला असता की तिला नका मारू, तो बाइबल में लिखा है जो मोसेस के नियम शास्त्रों को उल्लंघन करेंगे, उसके विरोध में बोलेंगे तो उसको पत्थरवाह करके मारो. आणि बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की जो कोणी मोशेचं नियमशास्त्र मोडे त्याला दगडमार करून मारून टाकायचा. हाँ, तो अगर ये बोलेगा मत मारो आणि जर हा बोलला असता येशू की नका तो मारू, मोसेस का नियम तोड़ने वाला मग होता. मोशेचं नियमशास्त्र तोडणार फिर झाला उन्होंने जो असता. पत्थर लाए मग थे त्यांनी जी दगड आणली होती फिर वो किसको गिरते? मग ती कोणाला मारली असती? यीशु को. यीशुला. उन्होंने किसको मारा होता? आणि त्यांनी कोणाला मारलं असतं? अरे क्या देख रहे हो? आणि काय बघताय? मोसेस के नियम शास्त्र को तोड़ने के लिए कह रहा है आणि मोशेचं नियमशास्त्र मोडायला तो सांगतो मारो. आणि मारा. पहला पत्थर शास्त्री पड़ोसी का जाता तो फिर बाद में सभी लोगों का जाता. आणि पहिला दगड शास्त्री आणि पुरुष लोकांनी मारला असता आणि नंतर बाकीच्या लोकांनी मारलं असतं. मालूम हुआ माहित झालं? कितने कैसे टाइप के लोग थे शास्त्री आणि पड़ोसी. कशा टाईपची लोक होती शास्त्री आणि पुरुषी लोक. लेकिन यीशु ये बात जानता था, आणि येशूला ही गोष्ट माहित होती लेकिन उन लोग के यीशु ध्यान ही नहीं दिया. आणि येशूने त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं. यीशु को बारंबार पूछने के कारण यीशु खड़ा हुआ और यीशु ने कहा तुम में जिसने पाप नहीं किया, जो निष्पाप है वो पहला पत्थर मारे. आणि येशूला वारंवार त्या लोकांनी विचारल्यामुळे येशू उभा राहिला आणि त्याने त्यांना सांगितलं की तुमच्यामध्ये ज्यांनी पाप नाही केलं, जो निष्पाप आहे त्याने पहिला दगड मारावा. तुम स्त्री को मारो, स्त्रीला मारा, तुम स्त्री को मत मारो. तुम्ही स्त्रीला नका मारू. तुम में से जिसने पाप नहीं किया वो पहला पत्थर मारे. आणि तुमच्यामध्ये ज्याने पाप नाही केलं त्याने पहिला दगड मारावा. बड़े से लेके छोटे तक स्टेप बाय स्टेप बड़ों को सबसे पहला पाप याद आ गया. आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सगळ्यांना स्वतःचे पाप आठवू लागले. याद आने के बाद आणि आठवल्याच्या नंतर फिर क्या हुआ? मग काय झालं? पत्थर फेंक दिया. त्यांनी दगड टाकले. छोटों ने देखा, लहानांनी बघितलं, बड़े फेंक दिए, मोठ्याने फेकलेलं आहे, उनको भी याद आ गया. त्यांना पण आठवलं. माँ के साथ ऐसा किया था, आई बरोबर असं केलं बाप को गाली दी, आणि वडिलांना शिव्या दिल्या चोरी होत्या, किया था, चोरी केली होती सब पाकिस्तान, याद है. उधर लाइन मारा था, आणि तिथे लाईन मारली होती. वो लड़की को मैं पूरी लाइन देता आणि मी स्वतःहून त्या सब मुलाला याद आ लाईन गया. दिली. आणि या सगळ्या गोष्टी त्यांना आठवू लागल्या. पत्थर फेंक दिए, त्याने आपापली दगड फेकली, चले. निघून गेले. फिर हम देखते हैं कि यीशु ने देखा कि अरे कोई भी नहीं, वो अकेली स्त्री है. आणि मग आपण पाहतो की येशूने पाहिलं की ती एकटी स्त्री उभी आहे, कोणी नाहीये. हाँ, तो यीशु ने पूछा किसी ने तुझे पत्थर नहीं मारा? आणि येशूने तिला म्हटलं तुला कोणी दगड कोई नाही तुझे मारला, दंड नहीं दिया? कोणी तुला दंड नाही उसने दिला. कहा प्रभु जी किसी ने नहीं. आणि ती म्हणाली प्रभू कोणीच लेकिन नाही. वहाँ एक व्यक्ति था पण जो तिथे एक दंड व्यक्ती दे सकता होता था, जो तिला दंड देऊ शकत वो होता. है यीशु मसीह. तो आहे येशू ख्रिस्त. इसलिए यीशु ने कहा जा, मैं भी तुझे दंड नहीं देता, फिर पाप नहीं करना. आणि म्हणून तिला येशू म्हणाला की जा, मी तुला दंड देत नाही, यापुढे तू पाप करू नकोस. इसलिए प्रियो आज के वचन के अनुसार प्रियो प्रभु नहीं चाहता कि हम एक मसीह दूसरे मसीह को दंड दे. आणि आजच्या वचनानुसार देवाची इच्छा नाहीये की आपण एक ख्रिस्ती दुसऱ्या ख्रिस्तीला आपण दंडित करावं. हम कोई भी सही नहीं है, आणि आपण कोणीच योग्यतेचे नाही कोई आहोत भी योग्य नहीं. आणि कोणीच आपण योग्य जब नाही. हमारी आंखों में लटा है तो हम दूसरों का आंखों का कचरा कैसे निकाल सकते जर आपल्या डोळ्यामध्ये कुसळ आहे तर दुसऱ्यांच्या डोळ्यामधलं मुसळ आपण कसं हैं? काय तो हम ही काढणार? पापी हैं, हम दूसरों को पापी कैसे बोल सकते हैं? आणि जर आपण पापी आहोत आपण दुसऱ्यांना पापी कसं काय म्हणू इसलिए शकतो? बाइबल में लिखा है म्हणून बायबलमध्ये देण्यात आलेला आहे दोष मत लगाओ. की दोष लावू नका. आप पढ़ेंगे हे आपण वाचूया. लूक अध्याय 6, लुका अध्याय 6, लूक अध्याय 6 लुका अध्याय 6 37 से हम वो वाक्य पूरा जो पैराग्राफ है वो पढ़ेंगे. 37 वचनापासून आपण लूक वाचू. चैप्टर 6 लुका अध्याय 6 37 से. 37 वचनापासून. तुम्ही कोणाचे दोष काढू नका. हाँ, तुम किसी के दोष मत निकालो. अभी ये शास्त्री फरीसियों ने वो स्त्री के दोष निकाल रहे थे, लेकिन वो खुद भी तो दोषी थे.
आणि शास्त्री आणि परोशी लोक त्या स्त्रीचे दोष काढत होते, पण स्वतः पण तर दोषी होते. वो भी तो खुद किसी न किसी पापों में थे, आणि ती लोक पण कोणत्या ना कोणत्या जो पापामध्ये खुद होते. सही नहीं है, जर स्वतःच बरोबर तो फिर वो नाही, दूसरे व्यक्ति को जो गलती कर रहा है उस पर कैसे ब्लेम कर सकता है, उसे कैसे दोष लगा सकता है, उसे कैसे मार सकता है. मग दुसऱ्या व्यक्तींना जो चुका करत आहे, जो पाप करत आहे, त्यांना कसं काय तो दोष लावू शकतो, कसं काय त्यांच्या चुका काढू शकतो. है ना. तो इसीलिए प्रभु नहीं चाहता कि आप उसके बच्चे हो, आपके अंदर मसीह का स्वरूप है, आप किसी को दोष लगाओ. आणि तुम्ही ख्रिस्ती आहात, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप आहे आणि देवाची इच्छा नाही की कोणाची तुम्ही दोष काढा. दोष निकालने का आदत, ये स्वभाव हमारा नहीं होना चाहिए. आणि दोष काढण्याचा स्वभाव आपल्यामध्ये नसला पाहिजे. ये प्रभु नहीं चाहता. आणि ही देवाची इच्छा इसलिए आहे. पहाड़ी उपदेश अगर आप देखोगे तो उसमें 7वें अध्याय में अगर आप पढ़ोगे तो प्रभु ने कहा दोष मत लगाओ, तो तुम पर भी दोष न लगाया जाए. आणि जेव्हा डोंगरावरती देवाने उपदेश दिला होता त्यावेळेस देवाने तिथे वचन देण्यात आलं होतं की तुम्ही दोष लावू नका. तो इसलिए ये आज्ञा है, आणि ही आज्ञा आहे, विनती नहीं है. विनंती नाही. इसलिए आप एक दूसरे को दोष मत लगाओ. आणि म्हणून तुम्ही एकमेकांवर दोष लावू नका. हाँ, जो गलती सामने वाला करता है शायद वो सेम मैंने नहीं किया हो, लेकिन मैं भी तो कोई किसी न गलती में हूँ. आणि जी चूक समोरचा व्यक्ती करत आहे ती सारखी चूक शायद मी नसेल करत, पण शायद मी दुसरी चुका करत दंड असेल. देने की आज्ञा सिर्फ यीशु मसीह को है. आणि दंड देण्याची आज्ञा फक्त येशू सिर्फ ख्रिस्ताजवळ यीशु आहे. मसीह दंड दे सकता फक्त है. येशूच हा दंड देऊ न्याय शकतो. करने का अधिकार यीशु को है. न्याय करण्याचा अधिकार येशूला आहे. इसलिए हम एक दूसरे का न्याय न करें. आणि म्हणून आपण एकमेकांचा न्याय करू नये. जो सीट, जैसे मैंने आपको कहा कि जो काम याजकों का है वो याजक ने ही करना है, कृपा करके आप मत करना. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जे काही काम याजकाचं आहे ते याजकानेच केलं पाहिजे, कृपया तुम्ही ते काम करू नका. तो याजक का काम, जैसे आप भी याजक हो, आणि याजकांचं काम, तुम्ही सुद्धा याजक आप आहात, याजक हो, तुम्ही आप याजक राजा आहात, हो, तुम्ही राजे आहात, तो इन वन हो. आणि तुम्ही दोन्ही आहात. है ना? आप ऐसे नाने हो प्रभु के, आणि तुम्ही देवाचे असे शिकी एक भाग आहात. में आप याजक हो, दूसरे भाग में आप राजे हो. आणि एका साईडला तुम्ही राजे आहात, एका साईडला तुम्ही याजक आहात. प्रभु ने आपको एक ऐसा कॉइन, आप प्रभु की ऐसी संपत्ति हो. आणि देवाची तुम्ही अशी संपत्ती जैसे हमारे आहात, भारत देश का आहात. कॉइन, आणि जसं आपल्या भारत काटा देशाचा छापा. नाणं, काटा आणि छापा, तो वैसे ही आप प्रभु की संपत्ति. तसं तुम्ही देवाची संपत्ती, याजक राजा, याजक राजा. याजक आणि राजा. इसलिए जब याजक इस्तेमाल करते हो, प्रभु की स्तुति करते हो, भक्ति करते हो, आगे करते हो, प्रार्थना करते हो. आणि जेव्हा याजक असतात देवाची स्तुती करता, भक्ती करता, प्रार्थना करता. राजा होते हो तो आप राजा के जैसे इस पृथ्वी पर चलते हो, पाप को नहीं बोलते हो. नहीं. आणि राजा असतात त्यावेळेस तुम्ही राजासारखं या पृथ्वीवरती साथ आणि पापाला मना करता. तो इस रीति से प्रियो प्रभु ने आपको चुना है. आणि अशा रीतीने देवाने तुम्हाला निवडलेला आहे. इसीलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार आप टू इन वन हो. आणि देवाच्या वचनानुसार तुम्ही दोन्ही आहात. लेकिन आपको यहाँ प्रीच करने का अधिकार नहीं है. पण इथे तुम्हाला प्रीचिंग उपदेश देण्याचा अधिकार है नाही. क्या? आहे का? जब आपको बोला जाएगा तब आप कर सकते हो. ज्यावेळेस तुम्हाला बोललं जाईल त्यावेळेस तुम्ही करू ये शकता. अथॉरिटी मुझे दी गई आणि तो है. अधिकार दिदीनं देण्यात आलेला आहे मेरे आपके ब्रदर को दी गई है. आणि अंकलांना देण्यात आलेला आहे. तो जिसको जो काम दिया वही कर सकते हैं. आणि ज्याला जे काम दिलेलं आहे तोच ते हमें काम अगर करू यहाँ शकतो. किसी को नियुक्त करना आणि है इथे जर आम्हाला कोणाला नियुक्त करायचं हम कर आहे सकते हैं. तर ते आम्ही करू शकतो. तो ये प्रभु ने अथॉरिटी दी है. आणि देवाने तो अधिकार दिलेला आहे. तो परमेश्वर का जो दासों का काम जिसको जो दिया है वही वो करना है. आणि देवांच्या दासांना जे काही काम देवाने दिलेलं आहे ते त्यांनीच करायचं आहे. उन्हीं को अथॉरिटी आणि दी है. त्यांनाच तो अधिकार दिलेला आहे. मालूम हुआ? तो कहने का उद्देश्य आज प्रभु का वचन ये कहता है आपको भी जो प्रभु ने अथॉरिटी दिया है वो काम आप ही करना है. जो काम मेरा है वो करने के लिए आप मत जाओ. मैं अगर आज मुझे जो काम दिया है यहाँ प्रीच करना, आपको बनाना, आपको काउंसलिंग करना, ये मेरा काम है, ये मैं करूँगी. लेकिन मैं कोर्ट में जाके न्यायाधीश की कुर्सी पे बैठकर बोलूँगी इसको हैंग कर दो, इसको बंदी करो में 2 साल डाल दो, इसको 5 साल की सजा कर दो, इसको छोड़ दो, ये अच्छा नहीं है, इंग्लिश बात, इसको पकड़ो, इसको छोड़ दो. ऐसा मैं करेंगे चलेगा? जज बैठ के बोलेगा तुम कौन है, आणि न्यायाधीश बसून म्हणे तुम्हारी डिग्री दिखाओ. तुझी डिग्री दाखव. मैं पास्टर की डिग्री दिखाऊंगी. आणि वो पास्टरची चर्च में डिग्री दिखाओ. दाखव. ते तुम्ही चर्चमध्ये चर्च में दाखवा. दिखाओ. चर्चमध्ये ये दाखवा. कोर्ट है. आणि हे कोर्ट आहे. कोर्ट की डिग्री दिखाओ. आणि कोर्टाची डिग्री अरे दाखवा. को वकील के पास भी डिग्री है ना. आणि वकिलाजवळ वकालत पण डिग्री की. आहे. वकालत वैसे जो करण्याची. जज है जज के पास भी डिग्री है. जो न्यायाधीश आहे त्याच्याजवळ पण डिग्री आहे. उसके पास भी अथॉरिटी लेटर है. त्याच्याजवळ पण अधिकार आहे. अपॉइंटमेंट लेटर होता है ये कोर्ट में. कोर्ट अभी बहुत जगह में है. आणि कोर्ट खूप साऱ्या ठिकाणी लेकिन हर आहे. कोर्ट जहाँ जज को जिस जगह ड्यूटी दी है वही का अपॉइंटमेंट लेटर उसको होगा, उसका अथॉरिटी लेटर होगा.
सकता। आणि जिथे ज्या न्यायाधीशाला ठेवण्यात आलेला आहे तिथेच तो फक्त न्याय करू शकतो। तो वैसे ही मैं जाके वहाँ बैठकर न्याय नहीं कर सकती। आणि मी तिकडे जाऊन बसून न्याय नाही करू शकत। तो वैसे ही प्रियो, आपका और मेरा जो काम है प्रभु की भक्ति करना, एक दूसरे को उत्साहित करना, एक दूसरे को क्षमा करना, दोष लगाने का काम हमारा नहीं है, न्याय करने का काम हमारा नहीं है। आणि तुमचं आणि माझं आपलं काम आहे देवाची भक्ती करणं, एकमेकांना देवामध्ये उत्साहित करणं, पण दोष लावणं हे आपलं काम नाही। दोष लगाने का काम शैतान का है। आणि दोष लावण्याचं काम हे शैतानाचं आहे। जो प्रभु यीशु के परमेश्वर के सामने, यहाँ तक महायाजक यहोशू के ऊपर भी दोष लगाने वाला आ गया तो बोला ये ऐसा है, ये ऐसा है, तो ये जो काम किसका है? दोष लगाने का काम शैतान का। आणि दोष लावण्याचं काम हे शैतानाचं आहे। रेवलेशन में क्या लिखा है? आणि प्रकटीकरणात काय करण्यात आलेलं मसीहों आहे? के ऊपर, परमेश्वर के दासों के ऊपर दोष लगाने वाला कहाँ गिरा दिया गया? नीचे। दोष लगाने वाला कौन है? शैतान। आणि देवाच्या लोकांवरती, देवाच्या दासांवरती दोष लावणाऱ्याला खाली पाडण्यात आलं आणि दोष लावणारा कोण आहे? शैतान। तो ये काम हमारा नहीं है। आणि हे काम आपलं हम नाही। कौन है? आपण कोण आहोत? शैतान के बच्चे हैं, शैतानाची मुलं आहोत, परमेश्वर के बच्चे। की देवाची मुलं आहोत। तो फिर हम क्या करना है? आपण काय करायचं आहे? परमेश्वर की संतान बनकर, देवाचं मूल बनून, एक दूसरे को क्षमा कर, एकमेकांना क्षमा करून, एक दूसरे को सहना है, एकमेकांना सहन हम बनकर करायचं रहना है, आणि बनून राहायचं। दोष नहीं लगा। दोष नाही लावायचा। वैसे न्याय करने का काम किसका है? आणि न्याय करायचं काम कोणाचं आहे? परमेश्वर का। देवाचं। तो वो काम परमेश्वर को करना है, आणि ते काम देवाला करू द्या। हमारा नहीं होगा। आणि आपलं ते काम नाही। प्रभु का दास, प्रभु के लोग गिरना, उसे उठाना, देवाचा दास, देवाचे लोक पडणं आणि त्यांना पुन्हा उठून ये उभं काम करणं, प्रभु का है। आणि हे काम देवाचं अगर आहे। आप गलती किए, जर तुम्ही चूक मैं केली, गलती की, मी चूक केली, शिक्षा करना का आणि शिक्षा वो करण्याचा, प्रभु का काम है, आणि ते काम देवाचं आहे। लेकिन वो काम हम नहीं करते। ते काम आपण नाही केलं। हम प्रभु नहीं है, आपण देव नाही आहोत। है? आहोत का? हम परमेश्वर है, आपण देव आहोत का? यीशु है, येशू आहोत का? यीशु के जैसे है, आणि येशू सारखे यीशु आहोत, के है, आणि येशूचे आहोत, पर यीशु नहीं पण है। येशू नाही आहोत। सच है? हालेलुया। हालेलुया। सब बोले हालेलुया। 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 इसीलिए प्रियो, प्रभु नहीं चाहता कि हम दोष दें आणि म्हणून देवाची इच्छा नाही की आपण दोष और लावावा दोष निकालें। आणि दोष काढावे। आपका रोमियो की पत्री अध्याय 8 में और उसके 1 वचन में लिखा है। आणि रोमकारांचं पत्र ते 8 त्याचं 1 वचनामध्ये देण्यात आलेलं आहे। इसको बाय हार्ट है। वाचून नाही बोलायचं, वाचल्यानंतर नाही बोलायचं, असं बोलायचं। हाँ, ठीक है। हाँ? 8 से पढ़े, सब निकालो, एक साथ पढ़ेंगे। सर्वजण काढा, एक सोबत वाचूया। पहले पुरुष पढ़ेंगे, पहिले पुरुष भाऊ बाद में वाचू, स्त्रियां पढ़ेंगी। नंतर स्त्रिया वाचतील। मैं अक्सर ये वचन बोलती हूँ, नेहमी मी हे वचन बोलते, खास करके जब मुझे किसी विश्वासी को दंड नहीं चाहिए होता है। आणि ज्यावेळेस ख्रिस्ती लोकांवरती मला दंडाज्ञा नको असते, मैं जब जानती हूँ कि कोई मूर्ति पूजा किया है, आणि जर मला माहीत पडले की कोणी मूर्ती पूजा केलेली आहे, कोई ऐसा काम किया है जिसमें भी उसको मृत्यु आने वाली, उसको शिक्षा मिलने वाली है, आणि कोणीतरी असं काम केलेलं आहे की त्याच्यावरती आता मृत्यू येणार आहे, शिक्षा येणार तो मैं आहे, उस भाई के लिए, बहन के लिए यही वचन कर प्रेयर करती त्यावेळेस मी त्या भावासाठी, बहिणीसाठी हेच वचन ठेवून प्रार्थना हूँ, करते ताकि उसे वो दंड न मिले जो एक अविश्वासी को मिलता की है। त्याला तो दंड भेटू नये जो एका अविश्वासी व्यक्तीला भेटतो। अगर अविश्वासी को दंड क्या है? आणि अविश्वासी लोकांना दंड काय आहे? हाँ, क्या है? नरक। नरक। इसलिए आप बहुत बार गिरे लेकिन आप मरे नहीं और नरक नहीं गए। आणि म्हणून तुम्ही खूप वेळेला पडलात पण तुम्ही वाचवले गेलात पण तुम्ही नरकात नाही गेलात। उसका कारण यही वचन है। आणि त्याचं कारणच हेच इसलिए वचन मैं आहे। बार बार हमारे चर्च के मेंबर्स के लिए बार बार ये वचन बोलती हूँ, मेरे लिए भी मैं बोलती हूँ। मैं ऐसा नहीं बोलती कि मैं सिर्फ आपके लिए बोलती हूँ, मैं भी जब गलती करती हूँ तो मेरे लिए भी मैं ये वचन बोलती हूँ। पढ़ेंगे, पहले भाई लोग पढ़ेंगे। 1 2 3 स्टार्ट। अतः अब जो मसीह में है उन पर दंड की आज्ञा नहीं है, क्योंकि वे शरीर के अनुसार नहीं वरन आत्मा के अनुसार चलते हैं। हाँ, सारी स्त्रियाँ पढ़ेंगी। स्टार्ट। क्या पढ़ा? जो कोई यीशु मसीह में है आणि जो कोणी ख्रिस्ती येशूमध्ये आहे उस पर दंडाज्ञा त्याच्यावर दंडाज्ञा दंडाज्ञा नाही।
आपको दंड मिले, तुम्हाला दंड आप मिळावा, मर कर नरक जाए, तुम्ही मरून नरकात जा, ऐसा मैं आपको दंड नहीं दे आणि सकता। असा दंड मी तुम्हाला नाही देऊ शकत। प्रभु इसने गलती किया, देवाने छोटा छोटा मत, यांना सोडू नकोस, अच्छा इसका ऐसा मार इसको कि असं याला मर कर मार नरक जाए, की मरून नरकात जाऊ दे, ऐसा मैं आपके लिए प्रेयर नहीं कर आणि सकता। असं मी तुमच्यासाठी प्रार्थना नाही करू शकत, ना हम एक दूसरे के लिए बोल सकते ना आपण एकमेकांसाठी असं बोलू शकतो, क्योंकि जो कोई मसीह में है उस पर दंड आज्ञा, कारण जो कोणी देशात आहे त्याच्यावरती दंड आप आज्ञा गिरते आहे, हो, म्हणून तुम्ही पडता, प्रभु आपको वापस खड़ा ते करता है, तुम्हाला पुन्हा उभं करवतो, लेकिन आपको नरक नहीं डालता। पण तो तुम्हाला नरकात नाही टाकत। गए हो नरक में भी तरह, गेल्यावर तुम्ही आतापर्यंत नाही ना? नाही ना? उसका कारण यही है। त्याचं कारण हेच, जब प्रभु में हम हैं तो हमें दंड की आज्ञा नहीं, तो फिर हम एक दूसरे को क्यों दंड दे? आणि जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत आणि आपल्यावरती दंड आज्ञा नाहीये तर मग आपण एकमेकांना दंडित का करतो, तो हम अक्सर लोगों को एक दूसरे को दंड देते हैं। आणि आपण अक्सर एकमेकांना दंड देतो, जैसे बात न करना, न बोलणं, फुगून राहणं, बाजू में न बैठना, बाजूला न बसणं, अनदेखा करना, न पाहिल्यासारखं करणं, आवाज देने के बाद आवाज दिल्याच्या नंतर ऐसे। ये हम दंड देते हैं, आणि जब आपण किसी दंड से देतो, बात नहीं करते पण हैं, कोणाशी बोलत नाही, जब उनको तकलीफ देते हैं, जेव्हा आपण त्रास देतो, उनको हर्ट करते त्यांना हैं, दुखवतो, उनके विरोध में बोलते त्यांच्या हैं, विरोधात उनकी बोलतो, निंदा करते हैं, त्यांची निंदा करतो, मतलब हम दंड दे रहे हैं ना। म्हणजे आपण त्यांना दंड देतो। अगर सोचो आपको बोल रही है ऐसी है ये मतलब मैं इसको पीठ पीछे बोलकर दंड ही दे रही हूँ ना। आणि जर मी बोलत आहे असे की तसे, मी हिला पाठीमागे बोलून मी हिला दंडच देत आहे ना, न बात कर भी दंड दे रही हूँ, आणि न बोलून सुद्धा मी तिला दंड देते, गुस्सा करके भी दंड दे रही हूँ, राग करून पण दंड देते, मार कर मैं मारती हूँ उसको, मार कर भी दंड देती हूँ। आणि मारून पण दंड देते। हाँ मैं एक ही ऐसा है कि गलती मेरे सामने किया तो मैं मारती हूँ, मारती हूँ। एस्तर के समान, एस्तर को भी मैं मारती हूँ, जोशुआ को भी मैं मारती हूँ, अभी भी जोशुआ को भी मारती हूँ। क्यों? हम जिसको हम अपना समझते हैं, आणि ज्याला आपण आपलं समजतो गलती करने पर दंड देते हैं, आणि चुका केल्यावर आपण त्यांना दंड देतो, लेकिन बात करना छोड़ना, पण बोलणं सोडणं, रिश्ता न बनाना, नातं न ऐसा नाही बनवणं, करायचं। आणि असं नाही करायचं। एक मुझे अथॉरिटी है इसलिए मैं उसका इस्तेमाल करती आणि मला अधिकार आहे म्हणून मी त्याचा वापर करते। हूँ। जैसे माँ बाप अपने बच्चों को मार सकते गलती करने पर, आणि आई वडील आपल्या मुलांना मारू शकतात ज्यावेळेस ते लोक चुका करतात तेव्हा, क्योंकि उनके पास वो अथॉरिटी है, कारण तो उनके बच्चे त्यांच्याजवळ बिगड़ त्वरित आहे, जाएंगे, नाही तर त्यांची मुलं बिघडून जातात, बिगड़ जाएंगे, ते बिघडून इसलिए जातात, माँ बाप मार सकते हैं, आणि म्हणून आई वडील त्यांना मारू शकतात, लेकिन पति अपनी पत्नी को नहीं मार सकता, पण नवरा आपल्या बायकोला नाही मारू शकत, बीवी अपने पति को नहीं मार सकती, बायको आपल्या नवऱ्याला नाही मारू शकत, सिर्फ माँ बाप, फक्त आई आणि वडील, उसमें भी पिता को अथॉरिटी है ज्यादा कर त्याच्यामध्ये पण जास्त वडिलांना अधिकार आहे बच्चों को मारने। मुलांना मारण्याचा। आपको समझा? तुम्हाला समजलं? लेकिन पति पत्नी को नहीं मार सकता, पण नवरा बायकोला नाही मारू शकत, कितनी गलती करने पर। आणि तितकीही चूक और करू नये। इसीलिए यहाँ देखो एक व्यभिचारिणी स्त्री को पकड़ा, लेकिन फिर भी यीशु ने उसे नहीं मारा। अपनी स्त्री कितनी गलती करती होगी तो भी आपको उसे नहीं मार सकते। आणि म्हणून इथे एका व्यभिचारिणी स्त्रीला पकडण्यात आलं, पण येशू ख्रिस्ताने तिला नाही मारलं। मग तसंच तुमच्या स्त्रीने कितीही चुका करू द्या, तुम्ही तिला नाही मारू शकत। कहने का उद्देश्य आज प्रिय प्रभु का वचन हमें कहता है हमें किसी के भी दोष नहीं लगाने आणि का कारणा है। आज देवाचं वचन आपल्याला म्हणतंय की आपल्याला कोणाचेही दोष काढायचे नाही। जो अपने लूक अध्याय 6 में 37 का पढ़ा फटाफट तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे म्हणजे किसी तुमचे पर भी दोष मत निकालना, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार तो नाही। तुम्हारे भी दोष निकाले जाएंगे। याद रखो आप जब किसी की भी गलतियां निकालते हो तो आपकी भी गलतियां कोई और निकाले। आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढता, दोष काढता, तेव्हा तुमचेही दोष काढले जातील। बराबर है? कोई ना कोई तो किसी को वो आपकी गलतियां निकालेगा। आणि कोणी ना कोणी दुसरा असेल तो तुमच्या चुका काढेल। अगर आप किसी की निकालते हैं, जर तुम्ही कोणाच्या चुका काढता तर जो बोओगे जे काही पेराल वही काम। त्याचीच कापणी भेटेल। आपके हिस्से में दोष नहीं चाहिए तो आप किसी पर दोष मत लगाओ। आणि तुमच्या उंजळीत जर तुम्हाला दोष नको आहे तर तुम्ही कोणाचे दोष ये ऐसा काढू है, नका। ये ऐसा है, इसने ऐसा किया, इसने ऐसा किया, ये ऐसे ही कभी नहीं बदलेगा, ऐसा ऐसा करके हम जो दोष लगाते हैं। आणि असा आहे, हा तसा आहे, हा कधीच सुधारणार नाही, अशा रीतीने आपण कधीच दोष काढू नये। पतरस ने कितना बड़ा गलती की, आणि पेत्राने किती मोठी चूक केली 3 बार नकारा, आणि 3 वेळा येशूला नाकारले। लेकिन जब उसके पास यीशु आया तो उसने बोला ए दोषी, आणि ज्यावेळेस तो येशू जवळ आला त्यावेळेस येशू त्याला असं म्हणाला का हे दोषी, ए दोषी 3 बार नकारा। आणि हे दोषी 3 वेळा नाकारलं। उसने क्या कहा, तो क्या पतरस म्हणाला? क्या तू पेत्रा? मुझे प्यार करता है? तुम्हाला प्रेम करतोस काय? उसने कहा हाँ प्रभु मैं तुझसे बहुत प्यार पेत्रा करता म्हणाला हो देवा, मी तुला खूप प्रेम करतो। हूं। तो उस दोषपन को निकालकर उसे
निर्दोष बना दिया। आणि त्याचा दोष काढून त्याला निर्दोष बनवलं। हमें भी वही करना है। आणि आपल्याला पण तेच करायचं आज प्रभु हमसे यही चाहते हैं, आणि आज देवाची हीच इच्छा आहे। इसलिए आगे कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही। क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल। हाँ, तो अगर कोई आपके विरोध में कुछ किया तो आपको क्या करने को बोला है? क्या करने को बोला है? क्या करने को बोला है? क्या करने को मतलब क्या करना? मतलब क्या करना? हाँ, किया तो प्रेम करो, उसे समझाओ, बुझाओ, बताओ, आगे गलती मत करो, हाँ, प्रेम से रहो। और मिलाप करो। प्रेम मिलाप करो। हाँ, और हाँ, सामने वाला की गलती कोई किया हो उसको क्षमा करो। हाँ, तो वही तो मैं पूछती हूँ, क्षमा मतलब क्या? हाँ, क्या नहीं करना है? याद नहीं है। क्षमा का मतलब क्या है? आणि क्षमेचा अर्थ काय आहे? भूल जाना। विसरून जाणे। हमसे बोलते प्रभु मैंने आणि माफ, आपण बोलतो देवा मी क्षमा केली, मैंने माफ किया, देवा मी क्षमा माफ केली, किया प्रभु। क्षमा केलं देवा। लेकिन पण त्या दिवशी तुम्ही काय केलं होतं? मला आठवतंय काय केलं? मुझे याद है, गेल्या वर्षी गए साल, मला चांगलं आठवतंय। और मुझे अच्छे से याद है। गेल्या वर्षीच और गए साल का, मी तर म्हणते कालचं आठवलं नाही पाहिजे। और मैं तो बोलती हूँ कल का भी याद नहीं आना चाहिए। मला तर कधी कधी लोक म्हणतात त्या दिवशीची ती साडी आठवली? और ये लोग मुझे कभी कभी बोलते हैं उस दिन की साड़ी याद है। अगं बाई साडी कशी काय आठवली? तुम्ही साडी बघितली नाही? काय म्हटलं, चेहराच बघितला। आता लोकांच्याकडून कपडे बिपडे बघत बसू, कोणत्या कपड्याचे काय, मी फक्त चेहरेच बघते। हा, मला जर असं कधी यायचं झगमग झगमग दिसलं की मग मला कळतं, हा हा जरा झगमग, हा जरा कपडा चांगला वाटतं, बस यही है। नहीं तो मैं कपड़ों विपड़ों को क्या सारा नहीं देखती, नहीं देखती। ये लोग को मुझे यार फोटो दिखाना पड़ता, देखो ये ऐसा है, ये हाँ अच्छा अच्छा ये डाला था क्या? अच्छा, इस तरह पूछती वासन की कहीं तुम साड़ी अच्छी लगती है? आज मैं टीवी बघितलंच नाही म्हटलं, फक्त चेहरा बघितला, साड़ी तो बघितलीच नाही। तो ये सब नहीं देखते हम, कि मैं चेहरे देखती हूँ। आणि सगळ्यांचे चेहरे बघतो। हम कल का बातें भी याद नहीं रहना, दिन गया, कल गया, आज आया, कल की बातें हम भूल जाना चाहिए। किसी ने भी जो भी बुराई की उसे हमें याद नहीं रखना है। आणि कालच्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या आपण विसरून गेल्या पाहिजे, आपण त्या लक्षात नाही ठेवल्या पाहिजे। क्षमा करना मतलब पूरी रीति से भूल जाना, आणि क्षमा करणं म्हणजे पूर्ण रीतीने विसरून जाणं। हाँ, उस बात को याद नहीं रखना, आणि त्या गोष्टीला आठवणीत न ठेवणं, उसका मतलब है क्षमा करना। त्याचा अर्थ आहे क्षमा केलं। आप क्षमा नहीं करते हो इसलिए आप दोष निकालते रहते, इसने ऐसा किया, ये ऐसा ही है, इसने ऐसा ऐसा किया था, ऐसा। ये क्यों दोष निकल रहा है? क्योंकि हमने क्षमा नहीं किया। आणि तुम्ही क्षमा नाही केलं म्हणून तुम्ही लोकांचे दोष काढता की हा असा आहे तो तसा आहे, म्हणून तुम्ही क्षमा न केल्यामुळे या गोष्टी होतात। आगे द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीत भरून तुमच्या पदरी घालतील। हाँ, कैसे? आप एक ही निकाला दोष, आपके बहुत सारे निकालेंगे। कैसा दिया जाएगा आपको? आणि कसं तुम्हाला दिलं जाईल? आपने किसी एक गलती निकाली, आणि तुम्ही कोणाची तरी एक चूक आपके काढली, बहुत सारे निकाले जाएंगे। तुमच्या खूप साऱ्या चुका काढल्या जातात। ठीक है, फिर कौन सा अच्छा है? मग कोणतं चांगलं आहे? हाँ, क्या किया हुआ? क्षमा किया हुआ है ना। मैंने कल ही इस हफ्ते में मुझे प्रभु ने एक बात सिखाई। आणि आठवड्यामध्ये देवाने मला एक गोष्ट शिकवली। ये लोग क्रिसमस के दिन में या कोई ऐसे प्रार्थना के समय पर धंधे पे या जहाँ ज्यादा पैसा जिस दिन मिलेगा उसके लिए जाते हैं। आणि लोक क्रिसमसच्या दिवशी किंवा असं काही आपलं पर्व असेल त्यावेळेस ती लोक कामधंद्याला जातात हाँ, तो सोचते बहुत कमाई होगा, आणि त्यांना असं वाटतं खूप सारी कमाई होईल। छुट्टी के दिन में ज्यादा कमाई होती है। आणि खरी गोष्ट आहे सुट्ट्यांमध्ये जास्त कमाई लेकिन एक होईल। दिन का नुकसान होगा प्रभु के पास आने के बाद, लेकिन बाकी के 365 डेज जो होते हैं उसमें से एक कम करके सिर्फ 364 डेज में प्रभु बहुत ब्लेसिंग देता है। आणि एक दिवस आपण देवाजवळ येतो त्या दिवशी फक्त आपलं नुकसान होतं, पण 364 दिवस देव आपलं काय करतो? चांगलं करतो। मुझे पवित्र आत्मा ने ऐसे बताया कि वही कौन सा बड़ा है, आणि तो एक दिन का कमाई बड़ी है या 364 डेज की? आणि एका दिवसाची कमाई मोठी आहे की 364 दिवसांची कमाई मोठी आहे? लेकिन दुष्ट कैसे लोगों को बोलता है, अरे सुट्टीचा दिवस आहे, धंद्याला जा, कामाला जा, कशाला खूप भेटते, पण एक दिवसाची कमाई आहे। लेकिन 364 डेज 364 दिवस लॉस।
त्यापेक्षा आपण देवासाठी सुट्टी केलेली, देवासाठी देवाच्या चरणावर आलेला आणि 364 दिवस आशीर्वाद घ्या. म्हणून देव इस्रायली लोकांना मन्ना शनिवारी डबल देत होता. और प्रभु इस्राएली लोगों को मन्ना शनिवार के दिन मतलब 2 रीति से देगा. तिथं शुक्रवारी देत होता और कारण तिकडं सुट्टी शनिवार आहे. और वहाँ पर छुट्टी शनिवार के दिन है, इसलिए शुक्रवार के दिन उनको देता था 2 पटीने देत होता. और 2 गुना देता था. है? का तर त्यांनी देवाचा शपथ पालन करा. क्यों? क्योंकि वो लोग परमेश्वर का शपथ देवाचं शपथ पाळल्याने देव किती पट देतो? 2 पट. परमेश्वर का शपथ पालन करने से परमेश्वर 2 गुना हमें देता है. नेहमी लक्षात ठेवा. हे हमेशा याद रखो. बस पुढे. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. त्यांना दाखलाही दिला की आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय. हा, आंधळा आंधळा. तर मी पण पापी, ती पण पापी. मैं भी पापी, ये भी पाप. म्हणजे मी पण आंधळी और मैं भी अंधी आणि ही पण और आंधळी. ये भी अंधी. ये तुला रास्ता दाखवते. दोनों खटे मिले. ये ना, हे काय आहे? चालतं माहितीच नाही तर पुढे लोकांना आहे ना. असेच आंधळे पण असेच करतात ना. आरामले लोग भी ऐसे ही करते हैं. हा? एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याच्या डोक्या हाताला डोके म्हणून रस्त्यात चालताना कधी मी असं वाटते बरं नाही. नाहीतर असं वाटेल लोकांना आंधळे चालले म्हणून असं ठेवायचं बाबा. असं ठेवलं ना चल आंधळे असेच चालतात. दुसऱ्याला तिथे ठेवतो. आपण एक मित्र म्हणून असा हात ठेवतो. इसीलिए प्रियो अगर आप दोष निकालोगे आणि जर प्रियाने तुम्ही दोष काढले हाँ किसी और के कोणा दुसऱ्याचे तो आप किसी और को अगुवाई नहीं कर पाओगे. तर तुम्ही दुसऱ्याला चालू नाही शकणार. पुढे. दोघेही खातिर पडतील की नाही. शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. हाँ, शिष्य गुरु से बड़ा है क्या? नहीं ना. हम लोग यीशु से बड़े हैं? कभी भी नहीं हो सकते. फिर पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. हाँ, जो कंप्लीट है, प्रयत्न कर रहा है, वो अपने गुरु के समान हो सकता है, लेकिन गुरु उसके जैसा नहीं, वो स्थान नहीं ले सकता. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले मुसळ का पाहतोस. हाँ, अपने आंखों में हम लट्टा है, फिर हम दूसरों की आंखों का कचरा कैसे निकाल सकते हैं? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ तुझ्या डोळ्यातले मुसळ मला काढू दे. अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले मुसळ काढण्यात तुला स्पष्ट दिसेल. हाँ, इसका मतलब ये है कि हम पापी हैं, हमारे अंदर भी गलतियां हैं, इसलिए हम किसी और की गलतियां न निकालें, हम किसी और पर दोष न लगाए. पहले अपनी गलतियों को साफ करें, बाद में हम दूसरों को साफ करने को जा सकते हैं. हम दूसरों को मदद कर सकते हैं, दूसरों को हेल्प कर सकते हैं अच्छी रीति से. हम खुद ही गुस्से में हैं, हमें ही दिखाई नहीं दे रहा, हमें ही मार्ग मालूम नहीं, हम दूसरों को कैसे करेंगे. इसीलिए इसका मतलब क्या है मालूम? हम खुद गलतियों में हैं. आणि आपण स्वतः चुकांमध्ये आहोत. जैसे हम यहाँ देखते हैं कि वो सभी जो पत्थर लाए थे आणि त्याच्या सगळ्यांनी जी दगड आणली होती वो उस स्त्री से भी बड़े पापी थे. आणि ते तर त्या स्त्रीपेक्षाही मोठे पापी होते. इसीलिए वो लोग पत्थर छोड़ के. आणि म्हणून त्यांनी आपापले दगड सोडले. हेलो बाबा, ये याद है. आणि हे लक्षात ठेवा. इसलिए हम जब किसी के भी दोष निकालते हैं तो हम हमारे ज्यादा निकाले जाए. आणि ज्यावेळेस आपण कोणाचे तरी दोष काढतो आपले जास्त काढले जातात. इसलिए एक दोष मत लगाओ, आणि म्हणून दोष लावू उसकी नका. गलतियां मत निकालो. कोणाचीही चुका काढू कोई नका. भी परफेक्ट नहीं, आप भी नहीं, मैं भी नहीं. कोणी परिपूर्ण नाही, तुम्ही नाही, मी पण नाही. सिर्फ प्रभु को ये सारा काम करने दो, हम सबको चलाने का काम. आणि देवालाच ते काम करू दे, आपल्या सगळ्यांना चालवण्याचं इसलिए काम. प्रियो, आज के वचन के अनुसार मिलजुल कर रहो. आणि आजच्या वचनानुसार मिळून जुळून राहा. सब कहीं ना कहीं गिरे हुए हैं, पड़े हुए हैं. आणि सगळे कुठे ना कुठेतरी पडलेले आहेत. हमें क्या करना है? आणि आपल्याला काय करायचं. आपको ऐसा लग रहा है कि मैं पढ़ा नहीं हूँ, आणि तुम्हाला असं वाटतं मी पडलेलं नाही, तो आप गिरे हुए को हाथ दे दो मग तुम्ही पडलेल्या व्यक्तीला हात द्या और मदद करो खड़ा करने. आणि त्याला मदत करा उठून उभं राहण्यासाठी. गिर गया, पडला, उसी लायक का है, तो त्याच तेरी लायकी हुई, तुझी लायकी इसी काम का है तो क्या? त्याच कामाचा आहे. ऐसा बोलकर छोड़. आणि असं करून त्याला सोडू नका, अपमानित उसे करू नका, उठाओ, त्याला उठवा, किसी को तुच्छ मत ले. मला तुझ्या जाणू नका.
किसी के अपराध मत निकाल। आणि कोणाचे अपराध काढू नका। यो बाइबल में हमारे विषय में ऐसा लिखा गया है, आणि बायबलमध्ये आपल्या बाबतीत असं कोई म्हणण्यात आलेलं आहे, भी हथियार, कोई भी मतलब जो हम पर दोष लगाएगा या हमें पापी कहलाएगा, ऐसा हथियार हमारे लिए नहीं बनाया गया है। आणि कोणतंही शस्त्र म्हणजे आपल्यावरती दोष लावणारं किंवा आपले नुकसान करणारं असं कोणतेही शस्त्र आपल्यासाठी बनवण्यात नाही आलं। अगर आप मुझे बताओ, अभी ये जो शैतान दोष लगाने वाला आपको बोलेगा इसे डालो नरक में डालो, इसे नरक में डालो, तो आपको कितना बुरा लगेगा। आणि शैतान दोष लावणारा ज्यावेळेस म्हणेल की याला घेऊन नरकामध्ये टाका, तर त्यावेळेस तुम्हाला किती वाईट वाटेल। लेकिन जब आपका यीशु आपको बोलेगा नहीं नहीं ये अच्छा है, ये मेरा है, ये पवित्र है, चलो मेरे साथ, तो आपको अच्छा लगेगा ना। मग ज्यावेळेस तुमचा येशू तुम्हाला म्हणेल की नाही ह्याला नरकात नका टाकू, हा पवित्र आहे, हा चांगला आहे, मग तुम्हाला चांगलं तो वाटेल। यीशु का यही अनुकरण करो। मग येशूचं हेच अनुकरण तुम्ही करा। गलती है हमारे अंदर, आणि चुका आहे आपल्यामध्ये, दूसरों में भी, दुसऱ्यांमध्ये पण आहे। लेकिन हम क्या करना है, आपण काय करायचंय, उन्हें अपना बनाकर ले चलना, त्यांना आपलंसं बनवून त्यांना घेऊन चालायचं, ये प्रभु चाहता है। आणि ही देवाची इच्छा आहे। हालेलुया। हालेलुया। तो और एक वचन हम पढ़ लेंगे, अजून एक वचन आपण वाचूया, आइज़ाया 54 का 17। यशया 54:17। आइज़ाया यशया 54 54 और उसका 17। त्याचा 17। तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही, तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील। पुन्हा पुन्हा तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही, तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या तेरे गलतियां बताने वाला, तेरे पे दोष लगाने वाला, तेरे ऊपर उंगली उठाने वाला, तेरे दोष को, कमियों को निकालने वाली जबान, सर्व जीवांना तू दोषी ठरवशील। हाँ क्या होगा, क्या होगा बताया, जो हम पर मुंह उठाते हैं, ये ऐसा है, 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 ऐसा ऐसा क्या, वो व्यक्ति जैसे सोचो मुझ पर कोई दोष लगा रहा है, आणि माझ्यावर कोणीतरी दोष तो लावतो, मेरे ऊपर जो दोष लगा रहा है उस मुंह को मैं क्या करूंगी, नालिश करूंगी, उसी पर दोष लगा है। आणि जे माझ्यावरती दोष लावत आहे त्यांच्यावरतीच मी दोष आप लावतो। उसी वचन को वापस दोहराओ। हाँ, तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तुझावर आरोप, तुझ पर इल्जाम लगाने वाले हर एक जबान को तू दोषी ठरवशील। तू उसे दोषी ठहराए। अभी बताओ, अगर आप एक दूसरे पर दोष लगाओगे जर तुम्ही एकमेकांवर दोष लावले तो चलेगा, मग चालेल का? चलेगा? तो जो मैं इस पर दोष लगा रही हूँ, आणि मी जेव्हा दोष लावतो तो क्या होगा, तर काय होईल? वापस वही लाइन पढ़, तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील। मतलब मैं दोषी, कौन दोषी, तो मैं दोषी ठहराई गई तो फिर मैं कहाँ जाऊंगी। इसलिए किसी को दोषी मत ठहराओ, ये कोणालाही दोषी काम हम ठरवू मत नका। करें, ये काम हम नहीं आणि करें। हे काम करू नये। अरे समझ में आ रहा है आपको? हालेलुया, 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 हालेलुया। तो हम अभी प्रभु से माफी मांगेंगे। आणि आता आपण देवाकडे क्षमा मागूया। हमने सबने गलती की है। आणि आपण सर्वांनी चूक केलेली आहे। मैं ऐसा नहीं पूछूंगी, मी असं नाही तू विचारणार केली का, तू केली का, आपली केली तू केली का, ऐसा पूछण्यापेक्षा हम सबने, आणि आपण सर्वांनी चूक केलेली आहे। तब प्रभु से माफी मांग, आपण देवाकडे क्षमा मागू। खड़े हो जाए। आपण सर्वजण उभे राहूया। अपन प्रभु से कहेंगे, प्रभु मुझे क्षमा कर, देवाला म्हणू, देवा मला क्षमा कर, मुझे माफ कर दे। मला माफ कर। सच बात है, खरं आहे, मेरे चुने हुए पात्रों पर दोष लगाया, तू निवडलेल्या पात्रावरती मी दोष लावलेला आहे। तुच्छ देखा, त्याला तुच्छ समजा, क्षमा नहीं, त्याला क्षमा नाही केलं, निंदा की, त्याची निंदा बुराई केली, त्याचं वाईट केलं, और मैंने बात नहीं की, आणि मी बोललो नाही, फूंकता, आणि गुस्सा, फुगून राहतो, रागवून राहतो। मुझे माफ कर। प्रभू मला क्षमा कर। और मैंने न्याय भी किया, मी न्याय सुद्धा बदला केला भी लिया, आणि बदला भी मैंने आणि लिया। सूड पण मी घेतला। मुझे माफ कर। मला क्षमा मैं ये कर। नहीं क्योंकि आप सबने बदला लिया, लेकिन हम में से बहुत से लोग हैं जो बदला लेते हैं और ले लिए भी है। आणि मी हे नाही म्हणत तुम्ही सर्वांनी सूड घेतला असेल, पण आपल्यामध्ये खूप सारे असे लोक आहेत ज्यांनी सूड घेतलेला आहे। हाँ, गलती करने पर उस व्यक्ति के साथ बदला भी लिया है। आणि चूक केल्याच्या नंतर त्या व्यक्तीबरोबर तुम्ही त्यांची सूड पण घेतलेला आहात। हाँ, तो मैं प्रभु से माफी मांगी, आपण देवाकडे क्षमा मागूया। प्रभु मुझे क्षमा कर। देवाला म्हणू, देवा मला क्षमा कर। मैंने आज के बारे में कभी दोष नहीं आजपासून मी निकाला, कधीच दोष नाही काढणार। जो मेरे साथ है, जो माझ्या सोबत तेरे आहे है, ते तुझे वो आहे, जैसे है ते जसे आहेत
एक्सेप्ट करूंगा, मी त्यांना ग्रहण करेन, माफ कर दे क्षमा कर. प्रभु, आगे से मैं कभी इनके दोष नहीं निकालूंगा। आणि देवा यापुढे मी कधीच त्यांचे दोष नाही तू करणार. इन्हें बना सकता तू है, यांना बनवू शकतोस इन्हें निर्दोष कर सकता आणि है, यांना निर्दोष करू शकतोस जब मुझे भी तू कर सकता है। आणि मलाही तू करू जिस शकतोस. बातों में वो पापी है, गलती है, वही बातों में मैं भी हूँ। आणि ज्या गोष्टींमध्ये ते चुकलेले आहेत त्याच गोष्टींमध्ये मी सुद्धा चुका केलेल्या मुझे आहेत. कहाँ अधिकार है किसी और को दोषी ठहराने का? मग मला कुठे अधिकार आहे दुसऱ्याला दोषी ठरवण्याचा? वो अधिकार मैंने लिया, तो अधिकार मी घेतला, मुझे माफ कर। मला क्षमा कर. वो अधिकार मेरा नहीं है, तो अधिकार माझा मेरे पास नाही, नहीं है, माझ्या जवळ लेकिन नाही. मैंने फिर भी चलाया। पण तरी सुद्धा तो अधिकार मी मुझे चालवला. माफ कर दे मला क्षमा कर. प्लीज प्रभु, मुझे प्लीज माफ देवा, कर। मला क्षमा कर. आगे ऐसा नहीं करूँगा, यापुढे मी असं नाही करणार. अच्छा जीवन जीऊंगा, चांगलं जीवन जगेन, सबको अच्छा देखूंगा, सगळ्यांना चांगल्या दृष्टीने पाहिजे कभी भी किसी के साथ बुरा ही व्यवहार नहीं करूँगा। आणि कधीच कोणाबरोबर वाईट वागणूक नाही करणार. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आते हुए मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, तेरी इच्छा नहीं कि प्रभु हम किसी को भी दंड दे, किसी को भी प्रभु दोषी ठहराए, क्योंकि अथॉरिटी हमारे पास नहीं है। लेकिन हम फिर भी प्रभु हमें से सभी लोगों ने प्रभु दोष निकाले हैं और प्रभु न्याय भी किया है, न्याय के साथ दंड भी दिया है, बदला तक लिया है। माफ कर दे प्रभु, क्षमा कर, लेकिन आज के बाद ऐसा नहीं करेंगे प्रभु। जो काम हमारा नहीं वो काम हम कभी करने नहीं जाएंगे। जो काम दोष लगाने का वो शैतान का है, उसे ही करने दो। हम कभी भी शैतान नहीं बनेंगे, हम शैतान की संतान नहीं है, परमेश्वर पिता की संतान है। तो हमारा काम है क्षमा करना, और हम आज से क्षमा करेंगे। क्षमा करेंगे मतलब भूल जाएंगे, उसे याद भी नहीं रखेंगे। दया रखना प्रभु, आए हुए तेरे सभी बच्चों को प्रभु क्षमा का दिल दे। जो कुछ प्रभु इनको इनके मसीह लोग जो भी तेरे बच्चे जो भी गलत करते हुए दिख रहे प्रभु, उन्हें माफ करने के लिए, भूल जाने के लिए उनको मदद कर, पर दया कर प्रभु। पवित्र पिता, जब ये किसी के दोष नहीं निकालेंगे तो इनके भी दोष नहीं निकाले जाएंगे। ये बातें उन्हें समझने के लिए सहायता करना, इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, अनुग्रह करना, आशीष देना, शक्ति देना, बल देना, और इन्हें बहुत फलवंत करना, इन्हें लगने वाली सारी जरूरतों को पूरा करना, अनुग्रह करना, आशीष देना। प्रभु शुभ इनकी सारी आशीष देना, अनुग्रह करना, आंखों के पुतले के समान संभालना। तो इनकी ढाल, तो इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गढ़ है, इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र पिता, रक्षा करना, आशीष देना और शक्ति, बल, सामर्थ्य देना। धन्यवाद देते आपका लहू लगाकर प्रभु आशीष की घोषणा करते। धन्यवाद देते आगे का पूरा समय आपके हाथों में, इन सबको यीशु के लहू से कवर करना, ये वचन स्मरण रखने के लिए मदद करना, कोई भी दुष्ट चोरी करने नहीं देना, इनकी सुधि लेना, इनकी रक्षा। प्रभु यीशु के मीठे सामर्थ्य नाम से प्रार्थना। सबको प्रेज